तर आज 6वा दिवस आहे माझ्या ट्रेडिंगचा. फंडेड अकाउंट आहे माझ्याकडे $5,000. त्याला मला ग्रो करून घेऊन जायचं आहे $5,500. $5,500 म्हणजे $500 प्रॉफिट त्यावर झाल्यानंतर मला रिअल अकाउंट मिळणार आहे फंडेड स्किलकडून. तर आज 6व्या दिवशी मला लॉस झालेला आहे $52चा. ॲक्च्युली लॉस जास्त आहे कारण मला मॅक्स टू मॅक्स $40चा लॉस घ्यायचा असतो डे वाईज, म्हणजे माझ्या रूलनुसार. पण एक्स्ट्रा झालं कारण मला माहीत नाही की ॲट अ टाईम माझे 2 ऑर्डर प्लेस झाले. एक लिमिटमध्ये बाय ऑर्डर लागलेली होती, मला माहीत नाही. ज्यावेळेस ती प्लेस झालं, मी PNL चेक केलं ना, तेव्हा मीच कन्फ्यूज झाली. त्यामुळे पटकन मी दोन्ही पोझिशन्स कट केल्या आणि $52 लॉस बुक केला. खरं तर मी जून 2020 मध्ये ट्रेडिंग सुरू केलेली आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये. पण 5 वर्षानंतर मी फॉरेक्समध्ये आली आणि मी अजूनही प्रॉफिटेबल नाही आहे. आता त्याचं रिझन असं आहे की मी रेग्युलर असं ट्रेडिंग केलेली नाही आहे, कारण फंडच कधी माझ्याकडे जमाच झाले नाही. कधी आले 2,000, कधी 4,000 आले, तर ते थोडे दिवसामध्ये सोडून जातात आणि त्यानंतर पुन्हा मग स्टॉप. मग परत 5-5, 6-6 महिने मी ट्रेडिंगकडे बघणार नाही. मग पुन्हा थोडा फंड आला तर पुन्हा मार्केटमध्ये एंट्री करणार. हे आहे की मी नेहमी बघणार, व्हिडिओ बघितले, व्हिडिओ बघून नोट्स काढले, भरपूर गोष्टी केल्या. पण जोपर्यंत व्यक्ती स्वतः ट्रेड घेऊन रिअल एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत माणूस शिकत नाही. ठीक आहे, मी एवढ्या वर्षामध्ये एवढं सायकोलॉजी काय असते ना ते समजून घेतलंय मी. फक्त भले माझ्याकडे फंड नाही, पण सायकोलॉजी फार मॅटर करते ट्रेडिंगमध्ये, खूप म्हणजे खूप. बाकी प्रॉफिट अँड लॉस चालूच असतात. आज माझी जर सायकोलॉजीला मी कंट्रोल नसतं केलं तर होऊ शकलं असतं की $52चा लॉस, कारण हे एक्स्ट्रा आहे. $10-12च आहे, पण मी जे रूल फिक्स केलाय की $40च्या आसपासच लॉस घ्यायचा आहे. बट स्टील मी जास्त लॉस बुक झाला तो चुकीमुळे. तर मी रिव्हेंज ट्रेडिंग करू शकले असते, पण सायकोलॉजी मॅटर करते आणि तेवढी सायकोलॉजी झाली आहे बिल्ड की रिव्हेंज ट्रेडिंग करायचं नाहीये. त्यानंतर बघा एवढं मार्केट खाली वर काय काय झालं, पण मी ट्रेडिंग घेतली नाही आणि आत्ता व्हिडिओ बनवते 6 वाजता, जवळपास 5:57 झालेली आहेत. 10% प्रॉफिट बनवणं खूप डिफिकल्ट आहे. वाटायला वाटतं की फक्त 10%, 10% जास्त वाटत नाही, पण ॲक्च्युली हे जास्त आहेत. कारण दररोज प्रॉफिट होणार असं नाही आहे आणि दररोजच लॉसही होऊ शकतंय कॉन्स्टंट. तुम्हाला कालही लॉस झाला, आजही लॉस झाला. पण सायकोलॉजी, आपण आपल्या माइंडला कसं स्टेबल ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड करतं. त्याच्यानंतरच ते बघूया कधीपर्यंत माझे 10% होतील की 6% लॉसचं क्रॉस होणार, हे बघूया आपण.